भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षकाद महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर प्रबुद्ध भारत बुद्ध विहार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी उल्हासनगर 3 येथे गुरुपौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये वर्षवास प्रवचन मालिका तसेच महिलांसाठी 9 दिवसांचा वीरमातांचा जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सांगता व धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले भंते धम्मपालजी यांच्याकडून धम्म उपासक उपासिकांना देशना देण्यात आली। तसेच या कार्यक्रमात 40 व्यक्तींनी धम्मदीक्षा घेतली। या कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका शाखेचे अध्यक्ष आदरणीय रोशन पगारे गुरुजी यांनी केले। या कार्यक्रम प्रसंगी तालुका शाखेचे कोषाध्यक्ष जीवन मोरे गुरुजी यांचा विषय होता बौद्ध धम्म आणि मानवता या विषयावर गुरुजींचा प्रवचन झाले। तालुका शाखेचे संस्कार उपाध्यक्ष देवीदास कांबळे गुरुजी, उल्हासनगर तालुका महिला अध्यक्ष आदरणीय कल्पनाताई वानखेडे, केंद्रीय शिक्षक आदरणीय सोमाजी खैरनार गुरुजी, संरक्षण प्रमुख आदरणीय विजय कांबळे सर, धम्म प्रचार समितीचे मुख्य समन्वयक आद नानासाहेब केदार आद, रमेश वानखेडे गुरुजी, उल्हासनगर तालुका पदाधिकारी आद आनंद मोरे गुरुजी, सम्राट अशोक बुद्ध विहाराचे अध्यक्ष आद वाल्मिक जाधव गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आद अँड उज्ज्वल महाले साहेब, तसेच बहुजन समाज पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी व पत्रकार आदरणीय दीपक जाधव साहेब, तसेच बाविस्कर साहेब, निकम साहेब, तायडे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आद लोटन बिऱ्हाडे व सरचिटणीस तसेच सूत्रसंचालक आद संजय खरे, कोषाध्यक्ष रामकृष्ण ब्राह्मणे, संस्कारोपाध्यक्ष साहेबराव सोनवणे, पर्यटन सचिव किरण तांबे, संघटक अविनाश केताक, संघटक वाल्मिक निकम, बौद्धाचार्य रवींद्र साळवे गुरुजी, राज खरे उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बाबुलाजी, जयश्रीताई, नंदाताई बिऱ्हाडे, अलकताई ब्राह्मणे, मीनाताई खरे, सोनालीताई तांबे, पद्माताई निकम, जयश्रीताई बागुल, आशाताई निकम, जिजाबाई सुरवाडे, कविताताई नरवाडे, मंगलाताई तायडे, जिजाबाई सुरवाडे, ज्योत्स्ना, कमलताई बाविस्कर, जाधवताई, वर्षाताई तिके, अर्चना बागुल, रागिनी महाले, राहुल चव्हाण, वानखेडे गुंताताई खैरे, जिजाबाई जावरे, चित्राताई आणि इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व इतर उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते।